सायन्स बिहाइंड इट. यंत्र आणि तंत्र मिळेल, त्याच्या पाठचा मंत्र ते मात्र ते तुम्हाला देणार नाहीत. तो मंत्र काय याचा शोध आणि त्याचं शोधकार्य आपल्याला आपल्याच देशात सुरू करायला लागेल. आणि म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्ही हा कारखाना उभा केल्यानंतर त्यातनं जो काही तुम्हाला लाभ होणार आहे त्यातला एक अंश बाजूला काढून आपल्या देशामधल्या वैज्ञानिक संशोधन केंद्राची निर्मिती तुम्ही केली पाहिजे. अशी गोष्ट स्वामीजींनी जमशेदजी टाटांना सांगितली. पुढे स्वामीजी पुढे गेले, जमशेदजी टाटा परत आले, त्यांनी तो कारखाना उभा केला. 1897 साली स्वामीजी परत आले होते. भगिनी निवेदिता वगैरे 28 जानेवारी 1898 भगिनी निवेदिता भारतात आल्या. आणि त्या काळात हे सगळं टाटांनी सुरू केलं होतं. जमशेदपूर नावाचं ठिकाण जे आज टाटानगर म्हणून प्रसिद्ध आहे किंवा त्या ठिकाणी कारखाना उभा केला, हे सुद्धा स्वामी विवेकानंदांनी टाटांना सांगितलं की त्या ठिकाणी तुम्हाला मुबलक प्रमाणात लोह खनिज उपलब्ध होईल, तिथे करा, नाहीतर मुंबईपर्यंत त्याचं वहन करणं हे खूप मोठं त्यावेळेचं जटिल काम असेल. टाटाने ते सुरू केलं आणि 23 नोव्हेंबर 1898 साली जमशेदजी टाटांनी जेव्हा त्या कारखान्याची घडी बसली, त्यांना लाभ व्हायला लागला, त्यावेळेला त्यांनी 23 नोव्हेंबर 1898 साली स्वामी विवेकानंदांना पत्र लिहिलं. डिअर स्वामी विवेकानंदा, कॅन यू रिकॉल मी ॲज युअर फेलो ट्रॅव्हलर ऑन दॅट शिप विच सेल्ड फ्रॉम योकोहामा टू व्हँकुव्हर. त्यांनी आठवण करून दिले की स्वामीजी तुम्ही मला माझी आठवण आहे का तुम्हाला. आणि मग त्यांनी स्वामीजींच्या बरोबर झालेला जो काही संवाद त्यांचा असेल त्याच्या आधारे काही गोष्ट लिहिली आहे. त्याचं पुढे पत्रामध्ये म्हणतात की ॲज पर अवर डिस्कशन्स आय एम गोइंग टू एस्टॅब्लिश 2 काइंड ऑफ इन्स्टिट्यूट्स इन अवर कंट्री, वन फॉर ह्युमॅनिस्टिक सायन्सेस, अनदर फॉर नॅचरल सायन्सेस. नॅचरल सायन्सेस म्हणजे हे विज्ञान, भौतिक विज्ञान, आणि ह्युमॅनिस्टिक सायन्सेस म्हणजे समाज विज्ञान, सामाजिक विज्ञान. आणि हे मला आता उभं करायचं आहे आणि त्यातून भारताच्या नवोत्थानाचा विचार आपण लोकांसमोर मांडणार आहोत. एक आंदोलन सुरू होणार आहे आणि या भारताच्या नवोत्थानाच्या आंदोलनाचा नेतृत्व करणारा जो कोणी असेल तो तुमच्यापेक्षा अन्य वेगळा असा कोण असू शकतो. तर माझी तुम्हाला विनंती अशी आहे की तुम्ही यावं, या सगळ्या नवोत्थानाच्या आंदोलनाचं नेतृत्व करावं आणि त्याकरता जी काही साथ लागेल ती द्यायला मी तुमच्याकरता तुमच्या पाठीशी तुमच्या बरोबर उभा आहे. अशा प्रकारचं ते पत्र आहे. स्वामीजी गेले नाहीत कारण ते संन्यासी होते, पण त्या ठिकाणी जमशेदजी टाटांनी त्या गोष्टीची सुरुवात केली. 1908 साली आपल्या देशातली पहिली विज्ञान संशोधन संस्था उभी राहिली, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर. ही आपल्या देशातली पहिली वैज्ञानिक संस्था आहे संशोधन करणारी. ती 1908 साली सुरू झाली. त्यावेळेला दुर्दैवाने स्वामीजी आणि जमशेदजी टाटा दोघेही नव्हते, पण भगिनी निवेदितांना स्वामीजींनी सांगितलं होतं की तुम्ही या कार्यामध्ये टाटांना मदत केली पाहिजे. म्हणून भगिनी निवेदिता टाटांशी संपर्क ठेवून होत्या आणि त्यांना मदत करून ही संस्था त्या ठिकाणी सुरू करायचं ठरलं बंगलोरमध्ये. पहिल्यांदा ही संस्था रुरकीला उभी करावी असं होतं, कारण इंग्रजांनी एक मोठा तंत्रज्ञानाचा गड रुरकीला बनवायला सुरुवात केली होती. पण स्वामीजींचा एक शिष्य पुढे आला, तो म्हणजे मैसूरचा राजा. त्यांनी 375 एकर जमीन या कार्यासाठी जमशेदजी टाटांना दान दिली आणि त्यातून हा सुरू झाला भाग. आणि आज असं मानलं जातं की ज्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात, की उद्योग जगताने आपल्या फायद्यामधनं समाजासाठी काही केलं पाहिजे. तर त्याची सुरुवात एका अर्थाने जगामधली ही होती. दुसरी सुरुवात अमेरिकेत गेल्यानंतर स्वामीजींनी केली, ती म्हणजे रॉकफेलरला त्यांनी सांगितलं की तुझ्या संपत्तीचा योग्य विनियोग व्हायचा असेल तर तू काहीतरी समाजाकरता केलं पाहिजे. आणि कदाचित आपल्याला माहिती असेल की रॉकफेलरचं जे आत्मचरित्र आहे त्याच्यामध्ये रॉकफेलर असं म्हणतो की इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर फॉर डेथ बेस्ट वे इज सर्व अदर्स, असं रॉकफेलरनी लिहून ठेवलंय. तर ते स्वामीजींच्या त्या जो मार्गदर्शन उपदेश केला त्यामुळे रॉकफेलर असा झाला, अत्यंत उद्धट मगरूर. आणि हा असा रॉकफेलर स्वामीजींच्या सहवासामुळे बदलला आणि त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी रॉकफेलर फाउंडेशन उभं केलं. ते सुद्धा CSRचं एक मोठं उदाहरण मानलं जातं. तर अशा प्रकारे आज ज्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो त्याचा प्रारंभ स्वामीजींच्या कल्पनेतनं झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं, स्वामीजींनी जगदीशचंद्र बसूंना खूप मोलाचं सहकार्य केलं, कारण 1900 साली इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ फिजिक्स पॅरिसमध्ये झाली. त्या ठिकाणी जगदीशचंद्र बसूंचा एक मूलभूत शोध हा त्या ठिकाणी मांडला जावा अशी स्वामीजींची इच्छा होती. आणि भगिनी निवेदिता ह्या विज्ञानाच्या एक उत्कृष्ट शिक्षिका, त्यांना ह्या सगळ्याची जाणीव होती आणि त्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ फिजिक्सच्या आयोजनामध्ये भगिनी निवेदितांचा खूप मोठा वाटा होता.
आणि भगिनी निवेदितांनी जगदीशचंद्र बसूंना आग्रह केला की तुम्ही तिथे येऊन या सगळ्या प्रयोगाची मांडणी प्रस्तुतीकरण केलं पाहिजे. पण जगदीशचंद्र बसू गेले आणि ते प्रयोग त्यांनी तिथे जे प्रस्तुत केले त्याचा आधार असा होता, ते तत्व त्यांनी मांडलं ते असं होतं की या जगामध्ये निर्जीव असं काहीही नाही. या जगामध्ये जे काही आपल्याला सृष्ट दिसतंय ते सगळं चेतनेचा अंश असलेला आहे. चेतनेमध्ये मात्र फरक पडतो. चेतनेचा स्तर काही ठिकाणी जास्त आणि कमी असा असतो, पण या प्रत्येक सृष्ट पदार्थामध्ये चेतनेचा अंश असतोच असतो. आणि एका वैज्ञानिक प्रयोगाने दाखवून दिलं. तो प्रयोग असा होता की धातूमध्ये सुद्धा चेतनेचा अंश असतो. हे जगदीशचंद्र बसूंनी वैज्ञानिक प्रयोगांच्या आधारे दाखवून दिलं. आणि त्यांनी असं म्हटलं की देर इज नो नॉन लिव्हिंग मॅटर एक्झिस्टिंग. म्हणजे या जगामध्ये जे काही आहे ते नॉन लिव्हिंग असं काही नाही, सर्व सजीव आहे. अशा प्रकारची सिद्धांताची मांडणी केली आणि त्यांनी असं म्हटलं की अशा प्रकारचं तत्व हे माझ्या देशामध्ये हजारो वर्षापासून माझे पूर्वज सांगत आलेत आणि तेच तत्व तुम्हाला विज्ञानाच्या प्रयोगाच्या द्वारे मी तुमच्यासमोर मांडत आहे, ते प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवत आहे. आश्चर्य असं होतं की स्वामीजी त्यावेळेला दुसऱ्या आपल्या युरोपच्या प्रवासामध्ये होते तिकडे पश्चिमी जगामध्ये, आणि स्वामीजी पॅरिसमध्ये या कॉन्फरन्समध्ये उपस्थित होते. आणि जगदीशचंद्र बसूंनी ज्या वेळेला प्रस्तुतीकरण केलं त्यावेळेला स्वामीजी आवर्जून उपस्थित होते. आणि जगदीशचंद्र बसू नावाचा एक तरुण शास्त्रज्ञ जगामधल्या अत्यंत मान्यवर श्रेष्ठ अशा वैज्ञानिकांसमोर आपला प्रयोग कसा करून दाखवतो आणि त्याची कशी वाहवा होते याचं एक अत्यंत सुंदर वर्णन स्वामीजींच्या अत्यंत सुंदर आणि सौष्ठवपूर्ण अशा इंग्रजीमध्ये स्वामीजींनी करून एका पत्रामध्ये आपल्या भारतातल्या मित्रांना पाठवलं. ते पत्र मुळात वाचण्यासारखं आहे. अत्यंत सुंदर वर्णन केलंय त्या प्रसंगाचं की एक भारतीय तरुण शास्त्रज्ञ मंचावर कसा गेला, त्यांनी तो कसा प्रयोग सादर केला आणि मग त्याची कशी वाहवा झाली आणि भारताचं प्राचीन तत्वज्ञान त्यांनी आधुनिक विज्ञानाच्या द्वारे लोकांसमोर कसं मांडलं. अत्यंत हर्षभरित अवस्थेमध्ये ते लिहिलेलं पत्र आहे. स्वामीजींना तो आनंद झाला होता. पण स्वामीजी किती जागरूक असतील. स्वामी विवेकानंदांनी जगदीशचंद्र बसूंना असं सांगितलं की याचा स्वामित्व हक्क तुम्ही घ्या. जगदीशचंद्र बसू आपल्या शोधकार्याचा बौद्धिक संपदेचा अधिकार घ्यायला तयार नव्हते. स्वामीजींनी आग्रह केला, आज IPR इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणतो आपण, पण स्वामीजींनी आग्रह केला. जगदीशचंद्र बसूंकडे पैसे नव्हते म्हणून भगिनी निवेदिता आणि सारा ओले बुल नावाच्या त्यांच्या दुसऱ्या अमेरिकन शिष्या होत्या, त्यांना सांगून आवश्यक तेवढे पैसे जगदीशचंद्र बसूंना मिळतील आणि या त्यांच्या महत्वाच्या शोधकार्याचं स्वामित्व त्यांना प्राप्त होईल, याकरता तुम्ही दोघींनी प्रयत्न केले पाहिजेत असं स्वामीजींनी सांगून ठेवलं. आणि त्याची परिणिती झाली. त्यांना ते स्वामित्व हक्क मिळाले, पण 1904 साली मिळाले, ज्यावेळेला स्वामीजी पुन्हा नव्हते. स्वामीजींचं इतकं लक्ष होतं की भारताचा विकास करायचा असेल तर कशा प्रकारे विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्राची उभारणी आपल्या देशात झाली पाहिजे, त्याकरता काय काय करावं लागेल. आचार्य प्रफुल्लचंद्र राय होते, त्यांच्या बाबतीत असंच घडलं की 1901 साली प्रफुल्लचंद्र रायांनी आपल्या देशातली पहिली रासायनिक आणि औषधी निर्मिती उद्योगाची स्थापना केली. त्याच वेळेला प्रफुल्लचंद्र रायांनी हिस्ट्री ऑफ हिंदू केमिस्ट्री नावाचा ग्रंथ लिहिला की भारतामधलं रसायनशास्त्र हे वेदकाळापासून 14व्या शतकापर्यंत कसं विकसित झालं याची एक उत्कृष्ट वैज्ञानिक कथा या आचार्य प्रफुल्लचंद्र रायांनी या पुस्तकात मांडली आहे. तो ग्रंथ सुद्धा आज इंटरनेटवर उपलब्ध आहे, पूर्ण वाचता येतो आपल्याला. हिस्ट्री ऑफ हिंदू केमिस्ट्री असं त्याचं शीर्षक आहे. या आचार्य प्रफुल्लचंद्र यांनी काही रसायनांची निर्मिती करायला सुरुवात केली आणि जमशेदजी टाटांना कळवलं की आपल्याला देश स्वावलंबी बनवायचा आहे, तर तुमच्या उद्योगाकरता लागणारी रसायनं ही तुम्ही विदेशातनं कृपा करून घेऊ नका, ती बनवण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे आणि आपल्या देशात ती रसायनं बनवून मी तुम्हाला देईन, पण आपल्याला आपल्या देशाला स्वावलंबी करायचं आहे. विवेकानंदांची कशी दृष्टी असेल आणि त्यांनी ह्या सर्वांना कशा प्रकारे दिशादर्शन केलं असेल याचं एक उत्कृष्ट दर्शन आपल्याला या आणि अशा अनेक गोष्टींमधनं पाहायला मिळतं. आणि आपल्याला असं लक्षात येतं की विवेकानंद त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे आयाम आहेतच. गांधीजींनी विवेकानंदांचं साहित्य वाचलं आणि म्हणाले की माझी देशभक्ती 1000 पटींनी वाढली, असं गांधीजींनी स्वतःच लिहून ठेवलं. अशा प्रकारे अनेक, म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेतच, पण आधुनिक विज्ञानाचं युग हे, त्या विज्ञानाचा आणि भारतीय तत्वज्ञानाचा किती जवळचा संबंध आहे, त्याची सांगड कशी घालता येऊ शकते याचं एक विचारपाथेय स्वामीजींनी आपल्या सर्वांकरता देऊन ठेवलंय. आजच्या विज्ञान युगामध्ये आपण सर्वांनी ते अवश्य अभ्यासावं असं आहे. ते अभ्यासावं आपण. स्वामीजींच्या एका नव्या व्यक्तित्वाच्या पैलूची ओळख आपल्याला होईलच, पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे पुढच्या काळामध्ये, भविष्यामध्ये
विज्ञानाची वाटचाल कशी होणार आहे आणि त्याला भारतीय तत्वज्ञान कसं पूरक म्हणून पुढे येणार आहे, याच्यातल्या अनेक गोष्टी उलगडत गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील गेल्या 120 वर्षामध्ये. अगदी आत्ता हिग्स बोसॉनचा शोध ज्या ठिकाणी लागला त्या सर्न लॅबोरेटरीमध्ये तिथल्या शास्त्रज्ञांना एक चिंता अशी होती की या सगळ्या प्रयोगशाळेमध्ये विलक्षण मोठा प्रयोग, त्याचं बोधचिन्ह काय या प्रयोगशाळेचं. आणि या प्रयोगशाळेचं बोधचिन्ह त्यांनी चर्चा करून असं ठरवलं की आपली नटराजाची मूर्ती आहे, अर्धनारी नटेश्वराची, शिवाचं तांडव नृत्य त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं डमरू घेऊन, आणि त्या अग्नीचा गोल असा ज्वाळांचा गोल. तर त्यांनी भारत सरकारला 2004 साली पत्र लिहून कळवलं की अशा प्रकारचं हे नटराजाची मूर्ती विग्रह आम्हाला तुम्ही द्यावा, कारण या सगळ्या प्रयोगाचं मर्म या बोधचिन्हातनं उत्कृष्टपणे व्यक्त होऊ शकतं. आणि भारताच्या सरकारने 2004 साली ती मूर्ती अष्टधातूतली त्यांना बनवून दिली आणि त्या सर्न लॅबोरेटरीमध्ये ती लावण्यात आलेली आहे. आणि त्याच्याखाली लिहिलं आहे दी कॉस्मिक डान्स ऑफ शिव, की हे सगळं जे विश्वाचं सतत बदलतं, सतत परिवर्तनीय असं रूप आहे, त्याचं हे चिन्ह म्हणजे आपल्याला ती माहिती देणारं असं चिन्ह आहे. तर अशा प्रकारे आज आपण त्याची स्वामीजींनी सुरू केलेल्या प्रवाहाची परिणती कशी होत चाललेली आहे याचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा आनंद आज आपल्याला सर्वांना मिळतोय. म्हणून आपण सर्वांनी स्वामीजींच्या या व्यक्तित्वाचा पैलूचा अभ्यास केला पाहिजे. खूप काही सांगण्यासारखं आहे, पण थोडक्या वेळामध्ये मी जो थोडा अभ्यास केला त्यातला काही अंश तुम्हा सर्वांसमोर मांडायचा प्रयत्न केलाय. माझ्या मनात इच्छा अशी आहे की आपण सर्वांनी मिळून 150व्या जन्मवर्षानिमित्ताने स्वामीजींच्या व्यक्तित्वाचा अभ्यास करायला सुरुवात केलीच आहे. त्यातले वेगवेगळे पैलू आपल्यासमोर उलगडत जातील, पण आपण सर्वांनी असाच अभ्यास पुढे चालू ठेवून हे जे स्वामीजींचं विचारदर्शन आहे, आपल्याकरता दिलेलं दिशादर्शन आहे, ते नीट समजून घेऊन आपल्या देशाची वाटचाल आपल्याला प्रगतीकडे कशी करता येईल याच्याकरता हे सगळं समजून घेण्याची आवश्यकता आहे. तोच प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करूया, एवढीच माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. संघाच्या व्यासपीठावरती आपण धन्यवाद देत नाही, पण तरीसुद्धा असं वाटतं की इतकं थॉट प्रोवोकिंग भाषण झाल्यानंतर खरोखर जयंत धन्यवाद आपण सर्वांनी द्यायला पाहिजेत. आजचं सत्र आत्ताचं पहिलं या ठिकाणी आपण संपवत आहोत. आपल्या सर्वांना एक परिचय पत्र दिलेलं आहे, ते कृपा करून आपण सर्वांनी भरून द्यावं. आपल्या पिशवीमध्ये आपल्या अनेक संस्थांची सेवा कार्यांची माहिती काही फोल्डर्स दिलेली आहेत, ती पण आपण जरूर घेऊन जावीत. या सत्रानंतर चहा आणि कॉफीची व्यवस्था खालीच आहे. माननीय सहकारी आपल्यामध्ये आलेले आहेत. पुढच्या सत्रामध्ये त्यांचं थोडंसं भाषण होईल आणि आपल्या सर्वांना प्रश्नोत्तर आणि त्यांच्याशी संवाद करायला संधी मिळणार आहे. तर मधल्या काळामध्ये आपण खाली जाऊन चहा कॉफी घेऊन पुन्हा याच ठिकाणी यानंतर बरोबर 15 मिनिटांनी आपण या ठिकाणी सगळेजण एकत्र येऊया आणि पुढच्या आपल्या दुसऱ्या सत्राला सुरुवात करूया. धन्यवाद. येऊन बसायला हरकत नाही.